हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर कलर्स मराठीवर 25 तारखेपासून संध्याकाळी 8:30 वाजता अशोक मामा ही नवीन मालिका सुरू झाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून चैत्राली आणि लोकेश गुप्ते यांची कन्या म्हणजे शुभवी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करते आणि आत्ता चैत्राली आणि शुभवी माझ्याबरोबर. खूप स्वागत तुमच्या दोघींचं राजश्री मराठीवर. तर मला इतकं बरं वाटतं ना, फायनली हा योग आपला जुळून आला आहे इंटरव्ह्यूचा. बरं, इंटरव्ह्यूला सुरुवात करायच्या आधी खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला ऑल द बेस्ट या प्रवासासाठी. बरं, कशा आहात दोघीजण? मस्त. एक्साइटेड. म्हणजे आज पोटात गोळा येणं म्हणजे काय असतं हे कदाचित 10वी-12वीच्या परीक्षेनंतर आज मला जाणवते की पोटात गोळा येणं म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. पण आहे ना, इतके वर्ष तुम्ही दोघंही इंडस्ट्रीमध्ये काम करताय. आज आपली लेक काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानायक आपण ज्यांना म्हणतो अशोक मामा, ह्यांच्याबरोबरच डेब्यू होतोय. चैताली, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नसावी ना. आई म्हणून काय वाटते, काटा आला? आत्ताही अंगावर काटा आला आहे. जेव्हा निवेदिता ताईचा फोन आला तेव्हा तिने असं मला सांगितलं की अशी अशी एक सिरियल करतोय आपण. तर मी आपली हां 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 म्हणजे मी शुअर नव्हते की ती डेली सोप ह्या एका विश्वात पदार्पण इतक्या लगेच करणार आहे का, कारण तिचं शिक्षण चालू आहे. पण जेव्हा तिने मला सांगितलं की अगं अशोक आहे सिरियलमध्ये, तेव्हा मी म्हटलं आता मी नाही जर म्हणाले तर माझ्यासारखी मूर्ख कोणी नसेल. म्हणजे ह्या इतका मोठा चान्स, इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आणि म्हणजे ही सुवर्ण संधी आहे. आणि ही मी जर घालवली असती तर, किंवा तिन्ही स्वतः, तर म्हणजे आमच्यासारखं वेडे मूर्ख आम्हीच तर नाही म्हणण्याचा चान्सच नव्हता. आणि एक्साइटमेंट आणि हॅपीनेस टू अनदर लेवल असं झालेलं आहे सध्या आमच्या घरात. एकूण वातावरण सगळेच म्हणजे मी लोकेश खूपच म्हणजे आम्ही फार खुश आहोत, कारण पहिलीच सिरियल आणि पहिलंच काम तिचं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं, आणि ते अशोक मामांबरोबर. त्यामुळे खूप वेगळं फिलिंग आहे. म्हणजे मला ना फार आत्ता असं म्हणजे खूप इमोशनल झाले. आता तिकडे बघून अजून होणार आहे इमोशनल. पण येस, म्हणजे शी इज ट्रूली ब्लेस्ड, आय शुड से. की आमचं ब्लेसिंग वगैरे वेगळं आहे, पण अशोक मामांकडनं तिच्या डोक्यावर हात जो सारखा मिळतो तिला, तर आशीर्वाद जे मिळतात, सो आय फील शी इज ट्रूली ब्लेस्ड. पण जेव्हा तुला विचारलं मालिकेबद्दल आणि इतकी मोठी मोठी नावं आहेत आपल्या मालिकेमध्ये, सगळ्यात पहिले काय फिलिंग होतं आणि तू रेडीच होतीस या कामासाठी? रेडी हो, म्हणजे हार्ट सेड येस, फक्त सांगायचं होतं की हां करायचं आहे. सो तिने सांगितलं, वी टूक आवर होल डे. आम्ही ठरवलं एक अख्खा दिवस घेऊन. पण आय थिंक सांगितल्या इन्स्टंट वॉज येस, करायचंच आहे, नो डाऊट. फक्त मला त्यांनी बसवून सांगितलं की नाव यू आर गोइंग टू स्टेप इन टू अ डिफरंट वर्ल्ड. सो कसं तुला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार, म्हणजे सगळं पेशन्स बेसिकली, कसं तुला स्वतःला एक स्क्रीनसमोर येणार. सो पण आय वॉज रेडी. मी डायरेक्ट हो म्हणाले होते. पहिला शब्द येस मी करणार असं होतं. आता म्हणाली की आईबाबांकडनं आलं, हे त्यांनी सांगितलं. टेलिव्हिजन करणं ही खायची गोष्ट नाही आहे. म्हणजे दिवसाला 13-14 तास शिफ्ट म्हणा, डे नाईट म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पडद्यावर आपल्याला ग्लॅमर दिसतं, पण मागे खूप मेहनत असते. मला सांग चैत्राली, जेव्हा हिने सुरुवात केली कामाची, या मालिकेची सगळ्यात पहिली एक शिकवण किंवा एक टिप तू आणि लोकेश सरांनी हिला दिली, ती काय होती? आत्ता लोकेशला ॲक्च्युली इथे बोलवलं पाहिजे, खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिली मी गोष्ट तिला सांगितली, जी जनरली इंडस्ट्रीतल्या आईवडिलांची मुलं फेस करतात, ते म्हणजे ट्रोलिंग. ते चांगलं असतं, ते वाईट असतं, ते काय असतं. मी म्हटलं पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, 100 कमेंट्समधल्या कदाचित 5 कमेंट्स तुला अशा येतील की हां हे काय सोपं आहे. हे नाही आहे सोपं. तिथे टिकून राहणं खूप गरजेचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. सो पहिली गोष्ट आम्ही तिला ते सांगितली की त्याला सामोरं कसं जायचं हे तुला कळायला पाहिजे. एवढी तू स्मार्ट व्हायला पाहिजेस, किंवा आहेस तर ते अजून चांगल्या प्रकारे तुला केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता परवाच तिला अनुभव आला आहे, सकाळी 7 ते रात्री 10 तिने शूट केलेलं आहे. सो ह्या सगळ्यातनं की एनर्जी आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला किती सेव्ह करायला लागतील. तुला त्याच्यासाठी बरं आदल्या दिवशी किंवा 4 दिवस आधी तुला स्क्रिप्ट येणार नाही, तुला ताजं स्क्रिप्ट येणार, ते पाठांतर, त्याच्यावर काम, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी मिळून तिला बसवून सांगितल्या. आणि बेसिकली आम्हाला दोघांना तिने हे सगळं करताना पाहिलं असल्यामुळे फार तिला अवघड नाही गेलं किंवा तिला जड नाही गेलं ते सगळं कळणं. पण आता तिला ते
ती त्या प्रोसेसमधनं जात असल्यामुळे ती रोज येऊन आम्हाला एक हां तुम्ही हे सांगितलं होतं, हे असं होतंय तसं होतंय. सो शी इज ॲक्सेप्टिंग इट आणि खूप छान ती ते सगळं करते, ॲक्सेप्ट करते ती, त्यातनं छान त्या प्रवाहातनं पुढे मिळालंय असं आपण म्हणूया. पण शुभे मला सांग, जेव्हा पहिल्यांदा गेली सेटवर, तुमचे तर ती प्रोमो आले आणि आत्ता आजपासून खरं तर मालिका सुरू होतीये. सेटवरचा पहिला दिवस तुझ्यासाठी कसा होता? धाकधूक होती, भीती होती का काय होतं, कूल होती? ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी थोडी कॉन्फिडेंट होते, म्हणजे बिकॉज मला मी बघितलं आहे त्या दोघांना लहानपणीपासून करताना. बट जेव्हा तो प्रोमोसाठी आम्ही पहिल्यांदा शॉट घेतला राहिला, अच्छा बापरे आता आपण दिसतोय, त्यामुळे तेव्हा मला बटरफ्लायज इन टमी खरं काय असतं ते त्या दिवशी कळलं मला. फर्स्ट डे ऑन सेट मी थोडी चिल्ड आउट होते, कारण ती होती बरोबर. सो एक कॉन्स्टंट कोणीतरी माझ्यासाठी एक होतं. पण आय हॅड फन, म्हणजे असं येस, बटरफ्लायज इन टमी त्या दिवशी कळलं काय असतं मला एक्झॅक्टली. लोकेश सर आलेत आपल्या इंटरव्ह्यूमध्ये फायनली. तर मी असं विचारलं की तुम्ही दोघं जण इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करताय, आता लेकीची पहिली मालिका आहे, काय एक आई वडिलांनी तिला काय टिप दिली होती? तर ती म्हणाली मला की इथे लोकेश हवा होता. बाबाने काय टिप दिली होती लेकीला? कारण खरंच खूप मोठी गोष्ट आहे. टिप्स दिल्या होत्या मला, खूप रोज मिळतात मला टिप्स. एक दिवस असं नाही, एव्हरी डे मला बसून हे असं असतं ते, त्यामुळे रोज टिप्स मिळत आहेत मला त्याच्याकडनं. नाही, बेसिकली तिला एक तर मुळात खूप आवड होती, तिला तिची इच्छा होती, त्याच्यामुळे आमचं सुरुवातीपासून असं होतं की तुला जे हवं आहे ते कर. आणि ऑफकोर्स आता इतकी वर्ष आम्ही दोघंही या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या डेफिनेटली तिला घरनं सांगणं खूप गरजेचं आहे. सो मला असं वाटतं की अशी स्पेशल टिप अशी काही दिलेली नाही आहे, बट वेळोवेळी काही गोष्टी तिला शिकवणं किंवा हे गरजेचं आहे. जोपर्यंत तिला त्या गोष्टी कळत नाहीत, एकदा ती सराईत झाली, सरावली त्या सगळ्याला, तर मग पुढे काहीच अवघड नाही. आज कसं वाटतंय नेमकं? ॲक्च्युली खूप आम्हाला पण असं पोटामध्ये बटरफ्लाय सारखं होतं आहे, कारण पहिला दिवस आठवत असेल. या डेफिनेटली अगदीच कारण तिने ॲक्च्युली खरं तर माझ्याबरोबर काम केलं आहे, पण तेव्हा ती लहान होती बालकलाकार म्हणून. हे तिचं पहिलंच मोठं काम आहे. सो आणि खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे अशोक मामांबरोबर काम करायला मिळणं हे खरं तर मी लहान असल्यापासून त्यांना बघत आलो आहे, त्यामुळे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की ते काय आहे, त्यांच्याबरोबर काम करणं काय असतं. सो मला असं वाटतं तिच्या पहिल्याच कामामध्ये तो एक परिसस्पर्श जो आहे तो मामांच्या रूपाने तिला मिळतो आहे. सो आय एम व्हेरी हॅपी आणि मला खूप बरं वाटते की ही सिरियल किंवा ही मालिका आणि असं प्रोजेक्ट तिच्या आयुष्यातलं पहिलं प्रोजेक्ट आहे. सो आम्ही डेफिनेटली आई वडील म्हणून नक्कीच खुश आहोत. पण आता आम्ही प्रोमो बघतोय तर आम्हाला दिसतंय की ही कशी आहे नेमकी अशोक मामांची नात, पण कशी आहे नेमकी? काही डिफरन्स आहे शुभवी आणि या कॅरेक्टर? हो डेफिनेटली खूप डिफरन्स आहे, पण मी सगळ्यांनाही डिस्क्लोज करणार, कारण आता मला हे शिकली आहे, हे खूप महत्वाचं आहे. मी सगळं काहीच सांगणार नाही, तुम्ही बघा आणि मग तुम्ही मग आता मी सगळं सांगून टाकलं तर त्यात काय पॉईंट आहे. सो तुम्ही बघा रोज 8:30 वाजता, मग तुम्हाला सगळं कळेल की कशी आहे नक्की संयमी. मामांबरोबर काम करायचा एक्सपिरियन्स असं आता आईबाबांनी सांगितलं, तुम्हाला सांग डे 1 पासून ते आत्तापर्यंत त्यांनी मगाशी खूप कौतुक केलं, ही पोरं काय कमालीची काम करतात या वयामध्ये. तर तुझा एक्सपिरियन्स म्हणा किंवा काय एक लर्निंग काय आहे रोज एक नवं लर्निंग? सो मी बाबांनी आत्ता त्यांच्याबरोबर फिल्म केली, सो तेव्हा मी सेटवर त्यांना पहिल्यांदा भेटले होते आणि पहिल्यांदा असं माझ्यासाठी फुल फॅन मोमेंट होता, बिकॉज ऑफकोर्स मी त्यांच्या दोघांकडनं त्यांच्याविषयी खूप ऐकले, मी त्यांच्या फिल्म्स बघितल्या आहेत आणि कट्टू फोन आल्यावर मला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे आता. आणि सो ते झालं सगळं आणि फर्स्ट डे ऑफ म्हणजे मला तर प्रेशर आलं होतं की बापरे त्यांच्यासमोर उभं राहायचं प्रोमोच्या दिवशी, पण ते इतके काय म्हणतात त्याला एकदम चिल आहेत ते, म्हणजे ते उलटं ते इनपुट सांगतात की तू असं करून बघ, तू तसं करून बघ. सो शिकायला तर मला खूप जास्त मिळतं आहे त्यांच्याकडनं, म्हणजे म्हणजे खूपच जास्त. म्हणजे मी कदाचित असं करत असेल तर ते मला सांगतात नाही तू त्या वेनी करून बघ. सो मग ते ऑटोमॅटिकली एक त्यांचे इनपुट्सही खूप ॲड होतात आणि सीन चांगला होतो मग. आज या म्हणजे पहिलाच आज टेलिकास्ट होतोय मालिकेचा एपिसोड, आई बाबा म्हणून आणि सिनियर ॲक्टर म्हणून तिचे. आज मी म्हणाले की आपल्या लेकीला आणि आपल्या एक नवीन आर्टिस्टला काहीतरी सांगा किंवा काहीतरी तिला टिप द्या किंवा काही म्हणा, तर काय सांगाल तुम्ही? लेख आहे फक्त म्हणून नाही, मी खरं तर मी नेहमीच नवीन आर्टिस्ट, मी कलाकार असेल किंवा पडद्यामागचा कलाकार असेल, मी कायम सपोर्ट करतो, कारण मला माहिती आहे मी पण त्या सगळ्या स्टेजमधून गेलेलो आहे. सो एखाद्या कलाकारांनी मोठं होणं किंवा काम करणं ह्याच्यासाठी माझा कायम सपोर्ट असतो. तोच सपोर्ट तिच्यासाठी पण आहे, फक्त लेख आहे असं म्हणून नाही. आणि एवढंच सांगेन की छान काम कर आणि प्रेक्षकांच्या मनावरती एक अधिराज्य गाजव बस. सेम मी आत्ता मगाशी जसं सांगितलं तसं खूप इमोशनल मोमेंट आहे, पण मी तिला कायमच सांगते, डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इन युअर लाईफ,
जस्ट मेक एव्हरीवन प्राऊड. आणि मी आजही यू गाईज प्राऊड. वी नो इट फॉर शुअर. आणि असंच मी आत्ताही म्हणते की सगळ्यांना तुझा अभिमान वाटेल. हेच काम आयुष्यभर करत राहा. जे करशील ते उत्तम कर आणि त्याच्यात पारंगत हो, एवढंच मी तुला आज आशीर्वाद देईन. खूप मस्त आणि एन्जॉय करा ही मुवमेंट. ऑल द बेस्ट शुभवी. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.